शेवटी आपल्याला पक्षाची संघटना वाढवत असताना एक कुटुंब म्हणून वाढवायची आहे. कुटुंबातल्या लोकांना जसं आपण समजून घेतो, कुटुंबामध्ये देखील वाद असतात, परंतु कुटुंबातले वाद जसे आपण सामंजस्यपणाने सोडवतो, चार भिंतीच्या आत सोडवतो आणि आपलं कुटुंब मजबूत करतो, तसंच शिवसेनेचं कुटुंब, त्याचे कुटुंब प्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते कुटुंब आपल्याला मजबूत करायचं आहे. आणि आज व्यासपीठावरच्या सगळ्या नेते मंडळींना मला सूचना, माझा विनंती करायची आहे की माझ्यापासून सगळ्यांचं जे अस्तित्व आहे ते यांच्यामुळे आहे. हे जर नसतील, हे जर तुमच्या समोर नसतील, तुमच्या बरोबर नसतील, तर तुमच्या नेतृत्वाला, तुमच्या पदाला किंमत शून्य आहे. त्याच्यामुळे स्वतःला जपण्यापेक्षा आपण कार्यकर्त्यांना जपलं पाहिजे. स्वतःमधले वाद चव्हाट्यावर आणण्यापेक्षा आपण कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे. आपले वाद ज्यावेळी चव्हाट्यावर येतात त्यावेळी त्याचा फायदा समोरचा घेत असतो. एवढं जर अजून तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही अजून शालेय शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे, असं माझं एक कार्यकर्ता म्हणून मत आहे. शालेय शिक्षण म्हणजे काय? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी करणं आवश्यक आहे. ज्युनियर पासूनच कामाला लागलं पाहिजे. कारण शेवटी आपल्यामधले जे मतभेद आहेत ते आपल्यामधले मतभेद चव्हाट्यावर आणून लोकांना त्याचं प्रदर्शन दाखवायचं. मी किती मोठा आहे, मी किती छोटा आहे, मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या किती जवळच आहे, हे प्रदर्शन मांडायचं. यानं काही शिवसेनेची संघटना होणार नाही. आज कदाचित आम्ही व्यासपीठावर असू, परंतु पुढच्या 2 महिन्यामध्ये खालचा देखील वर येऊन बसू शकतो अशी यंत्रणा शिंदे साहेबांची. म्हणजे खाली जे सर्वसामान्य माझ्या महिला भगिनी बसलेल्या आहेत, माझे युवा कार्यकर्ते बसलेत, माझे ज्येष्ठ कार्यकर्ते बसलेत, ते शिवसेनेवर प्रेम करत आहेत.